ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताबाई चारही लेकरांना घेऊन मी कधी पंढरपूरला राहायचे, कधी त्र्यंबकला राहायचे. चारही लेकरांना घेतलं आणि म्हटले ब्रह्मगिरीची काय करायची, प्रदक्षिणा करायची. काल तुम्ही रात्री कथा ऐकली. प्रदक्षिणा करता करता काय झालं, सोसाट्याचा वारा आला, सगळे चुकामुक झाले, सगळे चार ठिकाणी चार गेले. निवृत्ती दादा एकटाच सापडला. त्याच्या समोर येऊन राहिला वाघ, येऊन उभा राहिला. वाघाने आणखी डरकडे फोडली, ते घाबरले आणि गुहा दिसली, त्या गुहेकडे पळाले. मध्ये जाता तर मध्ये पाहिले गहिनीनाथ महाराज. बोला गहिनीनाथ महाराज की. हात जोडून उभे राहिले. गहिनीनाथांना नमस्कार केला. गहिनीनाथ म्हटले, या मदिया निवृत्ती दादा, मदिया तुमचीच वाट पाहतोय म्हटलं. आतापर्यंत नवनाथांनी सगळी शांभवी विद्या या शाबरी विद्येचा सगळा प्रचार आणि प्रसार या नवनाथांनी सगळ्यांनी माझ्या ताब्यात दिला. आता हे मला तुमच्या कोणाच्या तरी योग्य माणसाच्या ताब्यात द्यावं लागेल. कोणाच्या हातात चावी चालतं का? गहिनीनाथ महाराज म्हटले, दादा तुमची वाट पाहत होतो, मी तुम्हाला ओळखले, तुम्ही कोण आहात? साक्षात भोले बाबा, साक्षात सदाशिवा, सदाशिवाचा अवतार, तुम्ही सदाशिवाचे अवतार आहात, मी ओळखलं तुम्हाला. आमचे आद्य आहात तुम्ही, मीच तुम्हाला नमस्कार करतो. भोले बाबा निवृत्तीनाथ दादा बोलायला लागले की आता मी निवृत्तीनाथांच्या रूपाने आलोय ना, मला फक्त पुढं काय काम करायचं ते सांगा. आणि मग सांगितलं, अरे बाबा आपल्या परंपरेमध्ये अशी पद्धत आहे का, एक गुरु आणि एकच शिष्य. पण आता तू काय कर, आता तुझ्या जी भावंड आहेत ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई, या तिघांना सुद्धा बोध तू देऊन टाक. यांना दीक्षा तू देऊन टाक. आणि ज्ञानदेवांना सांग, माऊलींना सांग का आता तू काय कर, सगळ्या जगाला हे एक गुरु एक चित्र कानात मंत्र सांगायचं, ही भानगडच नको. काय माहिती ना, डोक्यावर काहीतरी घ्या ना अंगामध्ये, मग एकमेकाच्या कानात सांगा, ही भानगडच नाही. उघडा मंत्र जाणा, राम कृष्ण हरी म्हणा. काही सांगू झाकून लपून सांगायची गरज नाहीये. देवाचं नाव आहे, उघड सांगा. विठ्ठल मात्रेचा प्रचार करा, विठ्ठल नामाचा प्रचार करा. किंवा देवाने जे अवतार घेतले, राम कृष्ण आणि हरी, या मंत्राचा वापर करा. एखाद्याला वाटत असेल विठ्ठल विठ्ठल जपावं, त्याला विठ्ठल विठ्ठल जपू द्या. सांगितलं गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना, आणि दीक्षा दिली, बोध दिलेला आहे. गहिनी प्रसादे निवृत्ती दाता ज्ञानदेवासार चौधरी. काल ही कथा तुम्ही ऐकली, तरी मला परत ही ब्रह्मगिरीची कथा तुम्हाला सांगायची होती. उशीर झाला, म्हणलं सकाळी सांगू. म्हणून त्या ब्रह्मगिरीची कथा मी तुम्हाला सांगत असताना, त्या ब्रह्मगिरीचं नाव होतं शिवगिरी. ब्रह्मदेवाने असे शाप दिला की झाले पर्वत. पुन्हा तपश्चर्या केली, चूक झाली ना, चुकलं माझ्याकडून. बरं ठीक आहे. भोले बाबा म्हणे, अरे बाबा असं छोट्या छोट्या गोष्टी आम्ही कुठं मनावर घेतो का? मोठे माणसं छोट्या गोष्टीकडे लक्ष देत नाही, त्यालाच मोठं म्हणतात. कोणालाही मोठं नाही म्हणते लोक. मोठा माणूस तोच राहतो का ज्याला मोठी मोठी चूक सुद्धा पोटामध्ये साठवता आली पाहिजे, दुसऱ्याला माफ करता आलं पाहिजे. तिथून एक खुर्ची काढून द्यावा तिला बसायला, समोर तिला बसता येणार नाही, खुर्चीत बस बेटा, पायाला लागले ना, कोणीतरी खुर्ची काढून द्यावं तिला, या इथं बस समोर अशी, हा नीट बसता येईल व्यवस्थित. ती आजारी आहे, तिला म्हणलं येऊ नको, ऐकत नाही. तिला मागच्या वर्षी तिला लेख म्हटलं कधी हट्टी झाली, ती ऐकना. नाही बाबा मला यायचं आहे, बसा बसा बसा. ब्रह्मदेवाला भोले बाबा म्हटले, अरे बाबा सोडला ना मी, माझ्या डोक्यातून गेला निघून, कशाला तुम्ही तीनदा तेच बोलता? नाही म्हटलं, पण मग कसं काय बाबा, माझ्याकडून चूक झाली, मी तुम्हाला शाप दिला, पण एवढ्या वेळेस मला माफ करा. अरे बोलबा केला ना माफ तुला, कशाला परत बोलता? ऐकायला तयार नाही. भोले बाबा म्हणे, मला नुसतं देव नाही म्हणत, मग काय म्हणता?
नुसता देव म्हणतो का आपण भोले बाबांना? हा, काय म्हणतो आपण? अरे महादेव म्हणतो, नुसता देव नाही येतो, देवों के देव महादेव है। अकाल मृत्यु वो मरे जो काम करे चंडाल का। जो महाकाल का जो भक्त है उसे कोई नहीं मार सकता भाई। अकाल मृत्यु वो मरे जो काम करे चंडाल का। आगे क्या है? अकाल मृत्यु वो मरे जो चंडाल का काम करता है, लेकिन जो काल उसका क्या बिगाड़े जो भक्त हो महा। जरा ताली बजाइए हमारे प्रसिद्ध भैया, ये हमारे साथ रहते रहते बाबा बन जाएंगे कुछ दिन बाद। अकाल मृत्यु वो मरे जो काम करे चंडाल का। काल उसका क्या बिगाड़े जो भक्त हो महाकाल का। जो भक्त हो महाकाल का। महादेव बोलायला लागले, अरे बाबा मी नुसतं देव नाही, महादेव आहे, मी तुला माफ केलं नाही म्हटले, पण मग कसं काय, मी कसं समजून माफ केलं? म्हणले एक काम कर, या पर्वताचं नाव काय होतं? शिवगिरी. काय नाव होतं? शिवगिरी. आजपासून या पर्वताला लोक म्हणतील ब्रह्म, काय म्हणतील? मोठ्याने म्हणा, काय म्हणतील? ब्रह्मगिरी. कुठे आहे हा पर्वत? गेलं डोक्यात. कुठे आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर आहे. तिथे ज्योतिर्लिंग आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी तिथं हा ब्रह्मगिरीचा पर्वत आहे. याच ब्रह्मगिरी मधल्या पायथ्याला निवृत्तीनाथाने शेवटी नंतर समाधी घेतली. म्हणजे तुम्ही त्र्यंबकेश्वरला जर गेला तर तिथं काय काय आहे? पुण्यसलीला गौतमी गोदावरीचा उगम सुद्धा तिथूनच आहे. भोले बाबांनी जटा पडल्या होत्या, ते पण तिथंच आहे ब्रह्मगिरीवर. तिथं ब्रह्मगिरी पर्वत आहे, त्र्यंबकेश्वराचं स्थान आहे. आणि निवृत्तीनाथांची काय आहे? समाधी आहे. म्हणून एकदा तरी त्र्यंबकला जावा तुम्ही, जा. सौराष्ट्र सोमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जनिया महाकालम ओंकारम अमलेश्वरम परल्या वैद्यनाथंच डाकिन्या भीमाशंकरम सेतुबंधे तु रामेशम नागेशम दारुकावने वाराणस्यात् विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालय तु केदारम कृष्णेशम तु शिवालये. गौतमी म्हणजे गोदावरी नदी. गोदावरीचं दुसरं नाव गौतमी आहे. ही पुण्यसलीला गौतमी तिथून वाहते. गौतम ऋषींनी तपश्चर्या करून त्या ठिकाणी काय केलं? त्या गौतमीला प्रागट्य केलं. त्यांनी आणली ती गंगा, म्हणून तिचं नाव गौतमी पडलं. गौतम ऋषींची पत्नी अहिल्या माहिती आहे तुम्हाला? रामप्रभूंच्या पदस्पर्शाने काय झाली? ती दगडाची काय झाली? पुन्हा बाई झाली. खरं की नाही? नुसता पायाचा धूळ उडाली त्याच्यावर, दगडाचीच बाई झाली. म्हणून तर ते केवट प्रसंगामध्ये ज्यावेळेस ते रामप्रभूची पाय धुवूनच मग बसा म्हटले. ते रामप्रभू म्हटले केवटाला, का रे बाबा काय कशाला धुतो? अहो म्हणे तुमचं पायाचं प्रताप मला माहिती आहे. अहो म्हणे तुमच्या पायाच्या स्पर्शाने काय झाली? दगडाची काय झाली? बाई झाली म्हणे. आणि उद्या जर कधी तुमच्या पायाने जर कधी माझ्या होडीची जर बाई झाली तर ती घरची बाई काय म्हणाल? एकाच बाईने मी फार जाम झालो म्हटले, ते 2-2 बाया कुठे सांभाळू? म्हणून म्हटले देवाले पाय धुई दे मला तुझे. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आईसाहेब या चारही भावंडांना घेऊन ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत असताना निवृत्तीनाथांना गहिनीनाथांचं दर्शन झालेलं आहे. आणि गहिनीनाथ आशीर्वाद देत आहेत, सांगतायत, कुल परंपरा सांगतायत. आणि मग खाली आले महाराज.
ब्रह्मगिरीच्या खाली पायथ्याशी आली. खाली काय आहे? कुशावर्त. अजून एक सांगायचं राहिलं, त्र्यंबकेश्वरला अजून काय आहे? कुशावर्त नावाचं तीर्थ आहे. काय आहे? कुशावर्त. फार पवित्र आहे ते. ज्यावेळेस समुद्र मंथन झालं त्यावेळेस जे अमृताचे थेंब पडले, तिथं तिथं काय होतो? कुंभमेळा होतो. बरोबर आहे का नाही? तो कुंभमेळा जिथे जिथे होतो ना, तर तो एक अमृताचा थेंब इथं पण पडलेला आहे त्र्यंबकेश्वरला, आहे का नाही? त्याच्यामुळे तिथं कुंभमेळा होतो. तिथं कुशावर्त नावाचं ठिकाणी संतांचं वर्णन आलं, प्रमाण आहे त्याला. कुशावर्ती करिता स्नान, त्याचे कैलासी रहाणे. त्याचे वैकुंठी रहाणे, त्याचे कैलासी रहाणे. कुशावर्तावर स्नान केलं का तो मनुष्य वैकुंठाला जातो, तो मनुष्य कैलासाला जातो. आता तुम्ही म्हणजे असं दोन दोन का सांगता बाबा? वैकुंठाला सांगा नाही तर कैलासाला सांगा, कोणतं तरी एकच सांगा. दोन्ही सांगतो त्याचं कारण असे, काहींना कैलास म्हटलेलं आवड, काहींना वैकुंठ म्हटलेलं आवडतं. काही हराचे भक्त आहे, काही हरीचे भक्त आहे, परंतु हरा आणि हरी यांच्यात भेद नाहीये, दोन्ही एकच आहे. एकमेकाचे हृदयी, एकमेकाचे हृदयी. सर्वांनी म्हणत काळी बाजू. एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी. गोडी साखरेच्या खाई, गोडी साखरेच्या खाई, गोडी साखरेच्या खाई, गोडी साखरेच्या खाई. गोडी साखरेच्या खाई, एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी, एक. गोपाल कृष्ण भगवान की. माऊली ज्ञानेश